श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नवी संधी घेऊन येणार आहे का? करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल का? व्यवसायात रखडलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्च वाढतील? कुटुंबातील मतभेद मिटून आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश मिळेल का? ग्रहांची साथ या आठवड्यात तुमच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडवून आणणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे गती घेतील आणि मनावरील ताण हळूहळू कमी होईल. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊन भविष्यात फायदेशीर ठरणारे संबंध निर्माण होतील. संवाद कौशल्यामुळे अनेक अडचणी सहज सोडवता येतील. मात्र प्रत्येक गोष्टीत घाई न करता परिस्थितीचा नीट विचार करून निर्णय घ्या. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे गेल्यास यश तुमच्या पाठीशी राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पकतेचे आणि कामातील सातत्याचे कौतुक होईल. बढती, पगारवाढ किंवा नवीन संधींबाबत सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत होतील. नवीन करार, ऑर्डर किंवा विस्ताराच्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. स्पर्धकांवर लक्ष ठेवा, पण त्यांच्यामुळे विचलित होऊ नका. नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि संयम यांच्या बळावर अपेक्षेपेक्षा अधिक प्रगती साधता येईल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात आर्थिक बाबतीत चांगले संकेत मिळतील. अडकलेली रक्कम परत मिळू शकते किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोतही समोर येतील. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्च वाढवू नका. भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्या. मालमत्ता, वाहन किंवा इतर मोठी खरेदी करण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करा. कुटुंबासाठी काही आवश्यक खर्च होतील, पण त्याचा फारसा ताण जाणवणार नाही. कर्जाचे हप्ते नियमित भरल्यास मानसिक समाधान मिळेल. आर्थिक व्यवहार करताना कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि परस्पर सहकार्य वाढेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात उपयोगी पडेल. घरात एखाद्या शुभ कार्याची किंवा आनंददायी कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. भावंडांशी असलेले मतभेद मिटतील आणि संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील जबाबदाऱ्या समतोलपणे पार पाडल्यास सर्वांचा विश्वास जिंकता येईल. छोट्या गैरसमजांकडे दुर्लक्ष करून शांततेने संवाद साधल्यास नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्यासाठी मानसिक ऊर्जा देणारा ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा सकारात्मक राहील. जोडीदाराशी संवाद अधिक खुला होईल आणि मनातील भावना सहज व्यक्त करता येतील. जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा नवीन ओळख मिळू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला वेळ दिल्यास नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. एकत्र एखादा प्रवास किंवा छोटा कार्यक्रम आखण्याची संधी मिळेल. राग, संशय किंवा हट्टीपणा टाळल्यास नाते अधिक सुंदर बनेल. जोडीदाराच्या सल्ल्यामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय योग्य ठरेल. आठवड्याच्या शेवटी प्रेम आणि आनंदाचे सुंदर क्षण अनुभवायला मिळतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयही सहज समजू लागतील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासाचा ताण कमी होईल. मित्रांसोबत सकारात्मक चर्चा केल्याने नवीन कल्पना मिळतील. सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. व्यवसायाशी संबंधित प्रवासातून नवीन संधी मिळू शकतात. दूरच्या व्यक्तींशी संपर्क वाढेल आणि भविष्यासाठी फायदेशीर संबंध निर्माण होतील. प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. कुटुंबासोबत छोटा प्रवास केल्यास मानसिक ताण दूर होईल. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते.
नियोजनबद्ध प्रवास केल्यास वेळ आणि पैशाची बचत होईल, तसेच समाधानही मिळेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा ओढा वाढेल. नियमित प्रार्थना, ध्यान, जप किंवा नामस्मरण यामुळे मनाला शांतता मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्याने मानसिक समाधान लाभेल. सकारात्मक विचारांमुळे निर्णयक्षमता वाढेल आणि आत्मविश्वास अधिक दृढ होईल. नकारात्मक लोकांपासून आणि निरर्थक वादांपासून दूर राहा. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास मानसिक ताजेपणा मिळेल. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येईल. उपाय. दर बुधवारी भगवान श्रीगणेशाची पूजा करून दुर्वा आणि मोदक अर्पण करा. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. गायीला हिरवा चारा खाऊ घालणे शुभ राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करावे. गरजूंना हिरव्या रंगाच्या वस्तू किंवा मूग डाळ दान करणे लाभदायक ठरेल. आईवडिलांचे आणि गुरूंचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. वाणीमध्ये गोडवा ठेवा आणि कोणालाही दुखावणारे शब्द वापरणे टाळा. संयम आणि सकारात्मक विचार हेच या आठवड्यात तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील. एकूण मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, नवीन संधी आणि सकारात्मक बदलांनी भरलेला ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे समाधानकारक फळ मिळेल, तर आर्थिक बाबतीतही सुधारणा दिसून येईल. कुटुंबातील आनंद, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांचा पाठिंबा यामुळे आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल आणि प्रवासातूनही लाभदायक अनुभव मिळतील. अध्यात्मामुळे मनाला स्थैर्य मिळेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. या आठवड्यात उतावळेपणा टाळून नियोजनपूर्वक पुढे गेल्यास अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच या आठवड्यात तुमच्या यशाचे खरे आधारस्तंभ ठरणार आहेत. धन्यवाद.